मुंबई महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून जे आहे ही कंबर कसली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून आता या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये युवा सेना सुद्धा उतरल्याचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता उभा जो आहे हा केईएम हॉस्पिटलच्या समोरील कामगार मैदानामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी युवा सेना चषक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मैदानामध्ये अगदी या स्टेजच्या समोरच एक या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे, ज्या बॅनरवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून या बॅनरवरती सांगितलेलं आहे की लढणार आणि जिंकणार आणि या ठिकाणी नेत्यांचे जे फोटो आहेत हे लावण्यात आलेले आहेत। शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांचा जेव्हा बंड झालेला आहे त्यानंतर मुंबईमधल्या नव्हे तर संपूर्ण राज्यामधली शिवसेना ही जी आहे ही दोन गटामध्ये विभागलेली आहे आणि ही दोन गटामधली विभागली असल्यामुळे आता मुंबईच्या महापालिकेवरती नेमकी सत्ता कोणाची असेल यामध्ये अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। भाजपाकडून सुद्धा ही मुंबई महापालिका जिंकण्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावल्या जात आहे। मात्र दुसरीकडे मागच्या अनेक वर्षापासून जी शिवसेनेची ताकद या मुंबई महापालिकेमध्ये होती त्यामुळे या फुटीनंतर आता या ठिकाणचा मुंबईकर नेमका एकनाथ शिंदे गटाला कौल देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कौल देतो हे मात्र आपल्याला निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र आतापासूनच या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाकडून युवा सेना सुद्धा कुठेतरी मैदानामध्ये उतरली असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नेमकी मुंबईकर हा कुणाच्या बाजूने कौल देतात हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।